मी तर रोज सरस्वती मातेच्या पाया पडून शाळेला जाणार होते, पण आता तो फोटोच नाही. काल रात्री त्या लोकांनी त्या समाजासोबत उचलून गेला बाळा ते फोटो. माझी आई देवाने नेली आणि माझी देवी या माणसांनी. रडू नको बाळा, आपण दुसरा फोटो आणू. नाही बाबा, त्या फोटोत मला माझ्या आईचा चेहरा दिसायचा. मला तोच फोटो पाहिजे, त्याशिवाय मी काय जाणार शाळेत. त्या फोटोशिवाय जाऊ शकशील बाळा, त्या कागदपत्राशिवाय कसं जाशील? म्हणजे बाबा, काल रात्री आपण ते कागदपत्र घेऊन आलो होतो, ते त्या थैलीत ठेवले होते. ती थैली आणि देवी मातेचा फोटो त्या समाजासोबत उचलून घेऊन गेले बाळा. म्हणजे बाबा, कधीच शाळेत जाऊ शकणार नाही का? मी कधीच पाण्यात जाऊ शकणार नाही. बोला ना बाबा, मी कधीच शाळेत जाऊ शकणार नाही का? मी कधीच पाण्यात जाऊ शकणार नाही. अरे बाळा, बोला ना बाबा, मी अरे कधीच बाबा. शाळेत जाऊ शकणार नाही का? बाळा काय झालं? मी कधीच पाण्यात जाऊ शकणार नाही. काय झालं? काय झालं? हा? काय झालं? हे बघ, तू शाळेतही जाशील आणि पायलटही होशील. हे बघ, आपण हॉटेल नव्यानं उभं करत आहोत ना, हा? बरं जा, रेमदादाला मदत करू लागली. जा. हो विद्या, चल आपण तुझे पुस्तके नीट लावूयात हा. चल. आणि काय रे ज्ञानेश्वर, तू असं लहान लेकराच्या पुढे का बोलत आहेस? अरे आपण आहोत ना, आपण काही ना काही करून ते कागदपत्र परत आणूया. अहो काय करणार सलीम भाई? मास्तर कालच म्हणले होते की कागदपत्र महत्वाचे आहेत म्हणून, त्याच्याशिवाय तिला शाळेत प्रवेश देता येणार नाही म्हणून. आणि आज शनिवार, शेवटचा दिवस तिला शाळेत टाकला. अहो ते कागदपत्र कुठून आणणार, कसं आणणार? आणि ते कागदपत्र नसेल तर तिला शाळेत प्रवेश कसा भेटणार? माझं लेकरू हुशार आहे सलीम भाई, पण नशिबाने साथ दिली नाही तिला. कधी कधी वाटते असं जगलंच नको, जाऊन जीव द्यावा कुठं. अरे वेडा आहेस का तू? हा, माय बापा विना लेकराचं जगणं हे कसं असतं हे तू अनुभवलं असच. स्वतःचा नाही तर नाही, विधाचा तरी विचार कर. हे बघ, आपल्या लेकरासाठी इतक्यात हार मानून नाही चालला. म्हणूनच अजून धीर धरून नाही सलीम भाई. मग हा धीर सोडू नकोस, सगळं ठीक होईल. बाबा, 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 हा हा बाळा, आज जायचं ना शाळेत? मग मी हा ड्रेस घालू? आईने मला जत्रेत घेऊन दिला होता, आठवतंय का? हो ग बाळा, यात तू परीसारखी दिसतीस. कारण मी आहेच तुमची परी. पण बाबा, कधी जायचं शाळेत? अरे बाळा, आपण जाऊया ना आता शाळेमध्ये. आणि तू तयार झाली नाहीस? नाही. जा लवकर तयार हो, जा जा, आपल्याला शाळेत जायचंय. अहो सलीम भाई, काय उत्तर देऊ मी तिला? हे सगळं त्या पंकजने केलं. टीमचा लीडर काय झाला, सगळ्यात आधी आपल्यावर हमला केला त्यांनी. त्याची तरी काय चूक आहे म्हणा सलीम भाई? त्याला वरून आदेश मिळाले असते,
आपणच ते चुकीच्या जागी उभं केलं. अरे तू समझता वैसा नहीं है ज्ञानेश्वर. ये देख, इस लाइन के सभी दुकान जैसे कि वैसी है. सिर्फ उसने अपने ही टपरी गिराई. ज्ञानेश्वर, साहेब, सलीम भाई, आप क्या हुआ? नोटीस आहे नगरपालिकेची. नोटीस? कसलं नोटीस साहेब? दंड लावलाय इथं अतिक्रमण केल्याबद्दल. वाह 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 वाह, बहुत अजब कारभार है साहब आपका. अजब कारभार है. आप पहले बताते नहीं, आके पहले टपरी गिरा देते, अभी रात में आके ऐसा चोरों के जैसा. ओ भाई, आम्हाला काय एवढंच काम आहे का हो? ते विमानतळ सिक्युरिटी ऑफिस मधून तक्रारी आल्या होत्या. ही टपरी आजच्या आज हटवा. सुरक्षेचा प्रश्न आहे. उद्या जर काही झालं तर नगरपालिका जबाबदार राहील. त्यात आमचे साहेब पहिलेच भित्रे. त्यांनी दिलं मग त्या गुत्तेदाराला सांगू. हो साहेब, तुमचं सगळं बरोबर आहे, पण याच्यामध्ये माझ्या लेकराची काय चूक आहे? ते कागदपत्र, देवी मातेचा फोटो त्या सामानासोबत उचलून घेऊन गेल्या साहेब. आज तिला शाळेत टाकायचं होतं, पण आता ते कागदपत्रच नाही म्हणल्यावर कसं टाकणार तुम्ही सांगा साहेब. साहेब ते काय करू, ते कागदपत्र तेवढे मिळवून द्या की. होय ते सामान उचलल्यावर एका गोदामात नेऊन टाकतात. त्यात तुमचे कागद कुठून शोधायचे हो? साहेब, साहेब एक थैली होती त्याच्यात होते हा, कागद. हा, हा. त्यासाठीच मी आलोय. हे घ्या पत्र. त्यात जेवढा दंड लिहिलाय तेवढा भरा आणि तुम्ही तुमचं सामान घेऊन जा. आणि हा, 7 दिवसाच्या आत नाही नेलं तर ते भंगारात विकतात. साहेब, हा. किती आहे दंड? ते अतिक्रमण काढणं, माणसाचा रोज आणि गाडी भाडं असं मिळून फक्त 7,000 रुपये. 7,000? अहो साहेब, एवढ्याचं तर सामान पण नाही हो. सामानापेक्षा दुप्पट दंड लावलाय तुम्ही. आणि साहेब एवढे पैसे आम्ही आणायचे तरी कुठून? ते आता तुम्ही तुमचं बघा. हे असंच असते हो, घराईपेक्षा मडाई लई. साहेब, आता आमच्याकडे एवढे पैसे नाहीत हो. आम्हाला फक्त ते कागदपत्र द्या, बाकी काही नको साहेब. देता येत नाही, सरकारी नियम आहे. काका, हा माझ्या देवी मातेचा फोटो तुमच्याकडे आहे ना? हा, हो हो. मग मला ते द्या ना. त्यात मला माझ्या आईचा चेहरा दिसतो. मी समजू शकतो बाळा, पण मी आता काही करू शकत नाही. ते सामान गोदामात टाकताना त्याची सर्व नोंद होते. त्यातलं वेगळं असं काही काढून देता येत नाही. अहो साहेब, त्या सामानात माझ्या लेकराचं भविष्य आहे हो. आणि असे तुमच्या तरी काय कामाचं सामान साहेब? भंगारात विकतात पण देता येत नाही. सरकारी नियम आहे हो कागदांचा. काका, हा. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात ना? हो. मग माझे बाबा म्हणतात, आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा आदर करायचा, त्यांच्या पाया पडायचा, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. मग मी जर तुमच्या पाया पडले तर तुम्ही मला आशीर्वाद द्याल? हो, मग तुम्ही मला आशीर्वादात काय द्याल? काय पाहिजे बाळा तुला? अरे काका, मला माझ्या देवी मातेचा फोटो आणि बाबा म्हणतात ते कागद. साहेब हेल्प करो साहेब. मी तुम्हाला ते कागद शोधण्यासाठी मदत करू शकतो, पण मी ते स्वतः देऊ शकत नाही. कारण मी एक सरकारी नोकर आहे. आम्हाला प्रत्येक बाबींचा हिशोब द्यावा लागतो. मग चालेल साहेब, आम्ही काय करू ते सांगा. हा, या, ते सामान आणि कागद ज्या गोदामात आहे त्याची तुम्हाला मी चावी देतो. तसली दुसरी डुप्लिकेट चावी बनवा आणि दुपारच्या वेळी जाऊन तुम्ही तुमचं सामान घेऊन या. हा, दुपारच्या वेळी सगळेजण जेवायला गेले असतात. कुठल्या तरी छोट्या मुलाला पाठवा, म्हणजे कुणाला संशय यायला नको. हं. आबू, मी आला. मी जातो. कोणालाच कळू देणार नाही. हा, बरोबर. हा, नोकरीचा प्रश्न आहे. नाही नाही, जा जल्दी जा. हात थांब रे बाळा. नको आपल्याला ते सामान. अरे अब क्या हुआ? अरे अपना रहीम ऐसा जाएगा और ऐसा आएगा और किसको पता भी नहीं चलेगा. नाही नको सलीम भाई. आधीच्या परिस्थितीनं एका स्त्रीला वाईट मार्गावर ढकललं. याच परिस्थितीनं एका हुशार मुलीचं शिक्षण हिरावून घेतलं. आता पुन्हा या परिस्थितीमुळे
मला कोणाला चोर होऊ द्यायचं नाही सलीम भाई. अरे ज्ञानेश्वर, ये चोरी थोड़ी से हाँ? अरे वो तो अपना सामान है ना, और अपना सामान लाने में क्या है चोरी? अरे त्या सामानामुळे आपल्या विद्याचं भविष्य घडणार आहे. ते आपलं सामान असलं तरी ते आपण चुकीच्या पद्धतीने आणतो सलीम भाई. आणि एखाद्याचं भविष्य घडवण्यासाठी दुसऱ्याचं भविष्य अंधारात टाकण्यात हा कसला आलाय शहाणपणा. नको रे दादा, ते शाळेत नाही गेलं तरी चालेल, पण तू असं चुकीचं काय करू नकोस. विद्या, पण तुझं शिक्षण. तू असतं शिकवायला, त्यासाठी शाळेत जायची काय गरज आहे? हो ना बाबा. हो ग बाळा. ये देख रहे हैं, हाँ. अपन ने अपने से हो सके उतना काम करे, हम्म. बाकी का देखेंगे आगे क्या होता है सो. हाँ? हाँ. विद्या, ए विद्या. अरे अब ये दोनों कहाँ गए? वो तो यहाँ ही सोना था. अरे चल बाळा. ए ज्ञानेश्वर, कुठं निघालास फिरायला? चल माझे पैसे दे. देई आत्ताच्या आत्ता. अहो अक्का, मी कुठून देऊ तुम्हाला आता पैसे? कुठूनही दे, पण दे मला माझे पैसे. कुठूनही दे मला माझे पैसे. सलीम भाऊला तुम्हाला दिला होता ना अक्का. हो, पण ते पूर्ण नव्हते. अहो, पण ते 2 महिन्यात फेडायचे होते ना अक्का. आम्ही अजून 2 महिने झालेत कुठं. मी तुला त्या चहाच्या टपरीच्या भरोश्यावर दिले होते. आता ती टपरीच राहिली नाही. चल, मला याला परत पडायचं नाही. चल, माझे पैसे दे मला. अहो अक्का, आता आम्ही आमची टपरी नव्याने उभं करतो अक्का. गोपालका जुबा करू दे तेव्हा करशील ना. अहो अक्का, आता आमच्याकडे खरंच पैसे नाही. अहो, अक्का, जेव्हा पूर्ण पैसे देशील ना तेव्हा हा मोबाईल घेत जा. अहो अक्का, अक्का, असं करू नका अक्का. अहो ते मोबाईल फिर द्या अक्का, ते मोबाईल द्या अक्का. अहो ते मोबाईल फिर द्या. अबू, और एक बार लगा. अरे अभी तो लगाया था ना. और एक बार लगा अबू. अच्छा ठीक. हाँ, लगा. ये देख, अभी बंद ही करा. बंद ही करा. हाँ. हाँ, लेकिन अबू, हाँ. अब ये खुशखबर मैं विद्या को बताऊंगा. वो बहुत खुश होगी. और उसको ये भी बता कि तुम मास्टर को बहुत मनाया, इसीलिए वो राजी हो गए. मतलब अब विद्या का स्कूल में प्रवेश पक्का. पक्का. वो रोज मेरे साथ स्कूल आएगी. विद्या और ज्ञानेश्वर, ये दोनों अपने घर को रहने को आने वाले हैं. सच. हाँ. लेकिन अबू, हाँ? अल्लाह इनको इतनी क्यों तकलीफ दे रहा है? आगे कुछ अच्छा होने का होगा, इसीलिए अल्लाह ऐसे इम्तिहान लेता है. वो देखता है कि वो उसके लायक है क्या. अबू, हाँ? उनके साथ अच्छा होगा ना? अरे अच्छा होगा बेटा. अरे तुम्ही दोघ जण कुठे गेला होता? आम्ही किती वेळची वाट पाहतो इथं. विद्या, तुझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. कोणती? बताऊ अबू? अरे बता ना. आता तुला शाळेत प्रवेश मिळणार. हा. पण आमच्याकडे ते कागदच नाही आहेत ना. अगं हो माहिती आहे, आम्ही आता शाळेमध्ये गेलो होतो. मास्तरांना सगळं प्रकरण सांगितलं.
रहीमने पण खूप विनवण्या केल्या मास्तरांना. मास्तरांना म्हणाला, मास्तर तुम्ही काही करा, विद्याला प्रवेश द्याच द्या. तेव्हा मास्तर म्हणाले, बाबा कागदपत्राशिवाय विद्याला प्रवेश देता येणार नाही. तेव्हा रहीमने मास्तरांचे पाय पकडले. म्हणाला, मास्तर तुम्ही जोपर्यंत विद्याला शाळेत प्रवेश देणार नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. मग तेव्हा मास्तर म्हणाले, बरं ठीक आहे, ज्ञानेश्वरच्या आधार कार्डावर तात्पुरता प्रवेश देतो. माझं आधार कार्ड त्याच्यातच होतं. अरे हो माहिती आहे. ते मास्तर म्हणाले की ज्ञानेश्वरच्या मोबाईल नंबरवरून तात्पुरता आधार कार्ड काढता येतो. काय ते इंटरनेट काय रे? ते कम्प्युटर हो. हा हा कम्प्युटर. बरं चल बरं लवकर, नाही तर ती शाळा बंद होईल. अरे हा चा काय निघा चा. सलीम भाई, आता माझ्याकडे मोबाईल सुद्धा राहिला नाही. ते होता ना तुझ्याकडे मोबाईल. होता, पण ते अक्का घेऊन गेली. म्हणली ज्या टपरीच्या भरोश्यावर तुला पैसे दिले, आता ती टपरीच राहिली नाही म्हणल्यावर तू पैसे कुठून देशील? पैसे नव्हते म्हणून मोबाईल घेऊन गेली. हे देवा, माझं काही चुकलं असेल तर मला सजा दे. पण या छोट्याच्या जीवाने काय पाप केलंय? हिच्या आयुष्याची काय खेळतोस? अरे विद्या बाळा काय झालं? काय झालं बाळा? काय सांग बाळा? अरे रे पाणी लेके ना क्या मुकू दे. बाबा, कोण कोण फिरल्यासारखं झालंय? पाणी. ज्ञानेश्वर सवेरे से कुछ खाया कि नहीं तूने? विद्या बाळा सकाळपासून काही खाली का नाही तू? अरे ज्ञानेश्वर मैं क्या पूछ रहा हूँ? सलीम भाई, आमच्याकडे करून खाण्यासाठी स्टो आहे ना, अजून दुसरं काय? अरे मग बाहेर काहीतरी खाऊन घ्यायचं, नाही तर मला सांगायचं. आता तू आम्हाला इतकं पण कसं समजतोय? हो तसं नाही हो, मी त्याच्यासाठीच केलं होतं. पण वाटत ती अक्का भेटली. अबू, मेरे पास तो टिफिन है, अम्मी ने दिया हुआ. हा विद्या, तू ते खाऊन घे. हा पण तुला अगं, माझ्यापेक्षा जास्त गरज तुला आहे. आणि तसंही रहीमनं 2-3 दिवस खाल्लं नाही तरी चालेल, तुला तब्येत तरी सुधरेल त्याची. अबू, हाँ? तुम शाम को घर चलो. आप क्या हुआ बेटा? ये सब है ना अम्मी के सामने बोलना. अरे बेटा मैं तेरी तबीयत के बारे में बताया ना, अब तू बार बार आप अम्मी का क्यों बीच में नाम लेता रे तू? हाँ? अपन घर को जाते हो ना, मैं सबको वड़ा पाव खिला. अभी खुश? हाँ हाँ. अभी जा बड़ा जा उठ. ज्ञानेश्वर जा, तू भी 2 घास खाऊन घे. नाही नको सलीम भाई, विद्यालाच खाऊ द्या. भुकेच लय लेकरू. एक बाप म्हणून मी त्याला पोटभर अन्न सुद्धा खाऊ घालू शकत नाही सलीम भाई. मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. अरे ज्ञानेश्वर तू असं का बोलत आहेस? हा हे बघ, काळजी करू नको, सगळं ठीक होईल. पण तू हे सगळं मंगलाला कळवलंस? सांगितलं होतं, पोलिसांनी अटक केली. ते जामीन झालं की लगेच होतो म्हणाले. आता तिची एक मदत करू शकतो. ज्ञानेश्वर, मंगला, आलीस तू? ते बघ ना, काय अवस्था झाली ते. शहरामध्ये काय स्वप्न घेऊन आलो होतो आणि हे काय होऊन बसलो. ज्ञानेश्वर, मला विश्वास आहे सगळं सुरळीत होईल. पण कसं मंगला?
मध्येच माझे आई बाबा मला सोडून गेले. विद्याची आई तिला माझ्या पदरात टाकून हे जग सोडून निघून गेले. कर्जापोटी रस्त्यावर आलो. विद्याच्या भविष्यासाठी शहरात आलो, पण इथे मग विद्या कुठं आहे? ते विद्याने सकाळपासून काहीच खाल्ले नाही, त्यामुळे तिला चक्कर आली. म्हणून डबा घेऊन आलेला दोघं आतमध्ये बसून खात आहे. मी काय खायला भेटते का बाहेर बघू दे. ज्ञानेश्वर, मला विश्वास आहे. आपण सर्व हे नव्याने उभं करू. आपण हे सगळं सामान नव्याने विकत घेऊ मंगला. पण विद्याचे ते कागद, त्याचं कसं? ते आजच्या आज मिळाले तरच ती शाळेत जाऊ शकत, नाहीतर ते सामानही मिळेल आणि ते कागदही. दुष्यंत भाऊला सांगितलं आहे. ते शहरातील एका राजकीय पक्षाचे नेते आहेत. ते नक्कीच मदत करतील आपल्याला. गिंग बघा बाई, तुम्ही आली आमच्या आधी. दुष्यंत भाऊ, तुम्ही, मी आता तुमच्याच विषयी ज्ञानेश्वरला सांगत होते. हाच तो ज्ञानेश्वर. बघा ना, त्याच्या टपरीची काय अवस्था केली. ज्ञानेश्वर, तुझ्याविषयी ना मंगला लय सांगते. अरे लय तारीफ करते तिला तुझी. सकाळी संध्याकाळी दुपारी उठता बसता खाता पिता झोपता, सण असो वार असो दिवाळी असो नागपंचमी असो या गुढीपाडवा या 12 महिन्यातले. अहो साहेब साहेब बस झालं, ते लय झालं किती. बस झालं बरं. फक्त आणि फक्त तुझीच तारीफ करते बघ. काय तुला माझं खोटं वाटायले? माझं खोटं वाटायले? माझं खोटं वाटायले? याला विचार. अहो तुमची ना लई म्हणजे लई तारीफ करतात बघा. अहो आमचे साहेब काय खोटं बोलायलेत का? हा? हो बघ, साहेब? मी कधी खोटं बोलतो काय? बोलतो काय खोटं? नाही ना, नाही ना साहेब. नाही ना. मग अरे तू गावाकडे असताना मंगलाबाईचा जीव वाचवलास म्हण. आता तुझा तिच्या जीव होता म्हणून की नाही, पण हा वाचवलास हे ते महत्वाचं. महत्वाचं, हो. अहो तुमच्यासारख्या माणसांमुळे जग टिकून आहे, नाहीतर ते ज्ञानेश्वर, बस. हे दुष्यंत भाऊ शहरातील एका मोठ्या पक्षाचे मोठे कार्यकर्ते आहेत. ते शहरातील इतर लोकांनाही मदत करतात. ते आपल्यालाही मदत करायला आले आहेत. अहो दुष्यंत भाऊ, जरा बघा ना, काही मदत करता येते का? अहो येते ना. मग आपण आहोत कशासाठी? मदतीसाठीच ना. आता तुम्ही मला सांगा बाई, याच्या पहिले मी तुम्हाला मदत केलो की नाही? केलो की नाही? अहो तुम्ही सकाळच सांगा की ज्ञानेश्वरला, तुम्ही मला जामीन घ्या म्हणलात, मी पटकन येऊन जामीन घेतलो की नाही? आणि हे काय अहो दुष्यंत भाऊ, जरा बघा की. करतो हो. आता यांना मदत करणार नाही तर मग कोणाला करणार? तुमचे माणसं म्हणजे आमचे माणसं. आता आपले घरचे झाले की. बरं साहेब, आता आम्ही काय करू तेवढं सांगा. अहो काहीच नाही, तुम्ही एक अर्ज लिहा की, आणि त्यात लिहा ते आपलं त्या याच्या नावानं बघाय ते कोणाच्या नावाने द्यायचं ना? अहो ते आपल्या आयुक्त साहेबाच्या नावानं. काय ते माननीय आयुक्त साहेब महानगरपालिका असं लिहायचं. हा? हा बरोबर, लिहा मान्य आहेत ते साहेबांचं नाव आहे. आणि ते विषयात बघा, आपलं विषयात तंबाखू आहे काय? साहेब माझ्याकडे आहे ना. आज दे की मग. बरं बरं देतो, हा, देतो. दे. हा, हे घे, हे. हा, दे. हा, धर. द्या. हा तुम्ही लिहा त्या अर्जामध्ये ते आपलं सांग की सगळं मी सांगू काय? बरं मी सांगतो. हा, सांग. काय ते विषयात लिहायचं आमचं अतिक्रमण पाडल्याबाबत. हा, मग खाली लिहायचं आमची इथे इथं टपरी होती, काय आमचं अतिक्रमण पाडलं, आम्हाला जरा मदत करा. हा, हो ना साहेब? हा बरोबर, लिहा तुम्ही त्या अर्जात. महानगरपालिकेला आमचं अतिक्रमण पाडलं आणि चुना लावला. आणि चुनाच लावला नाही की असं खाऊ? कसं कसं खाता? हा? दे की मग चुना दे. हे घे, हा, हे. हा बघा. हा ज्ञानेश्वर, तू लिहि द्या अर्जात आमचं अतिक्रमण पाडलं, आम्हाला भरपाई द्या म्हणून. मग असा अर्ज दिला की सांग मला, म्हणजे मी फॉलो घेतो ना.
आणि ते तुमची कशी मदत करत नाहीत तेच बघतो. साहेब आम्हाला दुसरी कोणती मदत नको, आम्हाला फक्त ते कागदपत्र पाहिजे बस साहेब. अहो फक्त कागद ना. अहो मग आमचे साहेब ना तुम्हाला येरीच कागद मिळून देतात बघा. हं. साहेब तुम्ही फोन लावा बरं महानगरपालिकेवाल्याला. लवकर लावा आता फोन असा करा. हं. लावा. हे द्या इकडे द्या. ते केव्हा घेऊन गेले? साहेब काल रात्री. काल रात्री. थांबा, तुमचे कागदपत्र कसे मिळत नाहीत तेच बघतो. बघा बघा. बेल चालली त्याला उचलून आले, घाबरले असतील. हं? अहो घाबरले असतील हो. कसं आहे माहिती काय, आमच्या साहेबाचा फोन गेला ना सगळे घाबरतात. हं? अहो आता अधिकारी लोक, मोठे मोठे अधिकारी लोक हे तर ना असं साहेबाला असं खुर्चीवर उभं राहून बोलतात बघा. ते कसं आहे माहिती काय, साहेबाचा दरारच लय आहे बघा. सगळे ना कसे असे भितात साहेबाला. हं? ते- उचलला बघाय साहेबांना फोन. चला, बघा. हॅलो, हा नमस्कार साहेब, नमस्कार. नमस्कार. अहो काहीच नाही, एक छोटस काम हा. होतं. ते तुमच्या माणसाने म्हणा विमानतळ रोडवर अतिक्रमण हटवले म्हणा. हा साहेब, त्यात काही कागद आहेत म्हणे, ते तेवढे देऊन टाका साहेब. तेवढे द्या. नाही बाकीचं सामान राहू द्या तुम्ही, पण ते तेवढे कागद द्या साहेब. मग साहेब बाकी सगळं ठीक आहे ना? आणि हॅलो हॅलो ऐका की साहेब. अहो साहेब ते प्रभाग कधी पडणार आहे हो? जरा बघा की साहेब. आणि हा हॅलो हॅलो हॅलो. अहो साहेब आमच्या गलीत ना लय कुत्रे झाले तो, कम से कम 15-20 कुत्रे झाले. आणि त्या कुत्र्यामध्ये माझ्यासारखं कुत्रा आहे. अहो अहो म्हणजे माझ्यासारखं म्हणजे काळ्या रंगाचं कुत्रा हो. काय आहे रे? अहो, असं गुरु बघू लागले की नाही मला वाटलं आता मला चावते की काय, म्हणून मी कचकन पायवर गेले. नंतर माझ्या लक्षात आले मी तर कार मध्ये पण साहेब तुम्ही मला सांगा, मी जर 2 व्हीलर वर असतो तर हा, आणि त्या कुत्र्याने मला अवघड जागावर चावलं असतं तर. अहो साहेब कुणाला सांगता येत नव्हतं, दाखवता येत नव्हतं की. बरे साहेब आता ते कुत्रे चावण्या अगोदर न्या पकडून. बरे नेता साहेब पकडून. ठीक आहे साहेब, ठीक आहे, ठेवतो मग साहेब. हो हो नेतो म्हणाले सगळेच कुत्रे पकडून. सगळे? हा. अहो दुष्यंत भाऊ, अहो ते कागदाचं काय झालं? कोणते कागद रे? अहो साहेब आपण तुम्ही आताच बोलला की फोनवर ते अतिक्रमण मध्ये नेलेले हो. अहो त्या लेकराचे. हा हा. अहो बाई 2 दिवसात आणून देतो म्हणाले. 2 दिवसात? जरा शोधावं लागतील ना गर्द्यात कुठं पडले ते. अहो साहेब 2 दिवस ते आजच्याच पाहिजे हो. आज तिला शाळेत टाकायचा शेवटचा दिवस आहे साहेब, आजच पाहिजे. मावशी कुठं होतं सत्कावर? पकडा, त्या लोकांनी आमचं घर पाडलं. विद्या, काळजी करू नकोस. आता मी आहे ना, तर होईल सगळं नीट. आणि हे दुष्यंत भाऊ, त्यांनी आताच त्यांच्या साहेबांना फोन केला होता. ते खूप घाबरले आणि म्हणाले ते सामान आणि कागद लगेच आणून देतो म्हणून. तो फोटो पण फोटो? कोणता फोटो ग? मातेचा, माझी आई. साहेब सरस्वती मातेचा. सरस्वती मातेचा? ते कमळावर बसून असते तेच ना? नाही, ती लक्ष्मी माता आहे. हा. जिच्या हातात विना असते ना, ती सरस्वती माता. हा तर सरस्वती मातेचं याच्यात काय? हा तेच. त्यांनी तो फोटो पण नेला सामानासोबत. काय? त्यांनी देवी मातेचा फोटो नेला? त्याची हिंमत कशी झाली? साहेब तुम्ही त्याला फोन लावा, आधी फोन लावा त्याला. अहो त्याला सरस्वती मातेचा फोटो नेला. लावा तुम्ही फोन लावा आधी. हिंमत कशी झाली त्याची? लवकर लावा. हा. हॅलो. अहो साहेब त्या कुत्र्याचं सोडा तुम्ही. तुम्ही मला आधी हे सांगा, अतिक्रमण काढताना देवीचा फोटो कस काय कसं काय उचलला? उचलला? हा कोणता? अहो ते छोटं लेकरू सांगते ते खोटं आहे. माणसाने चुकून उचलला. माणसाने चुकून अहो उचलला. साहेब माणसाने चुकून उचलला म्हणजे काय? ती वस्तू आहे असं उचलून न्यायला? हॅलो. अहो साहेब माणसाने चुकून उचलला म्हणजे काय? तुम्ही ना आमच्या धार्मिक भावाने शिकवू नका. आत्ताच्या आत्ताच तो फोटो आणि कागद आणून द्या साहेब, नाहीतर बघा लय अवघड होईल. अहो साहेब बोलताय. हॅलो. अहो नाही तर आम्ही आत्ताच्या आत्ता तिथं मोर्चा घेऊन येऊ बघा. अहो हजारोनं माणसं येतील.
अख्खं महाराष्ट्र बंद होईल, सगळे रस्ते जाम होतील बघा. तुम्ही असं आम्हाला हलक्यात येऊ नका. अहो तुम्ही आम्हाला समजलं काय हो, समजलं काय आम्हाला? आता ते आम्हाला काही सांगू नका. आम्हाला ते फोटो इथं 5 मिनिटात पाहिजे म्हणजे पाहिजे. 2 मिनिटात आण म्हण. 5 मिनिटात 5 मिनिटात पाहिजे म्हणजे पाहिजे. हा अहो ते तुम्ही कसं आणाल काय आणाल आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही इथं स्पॉटवर थांबलेले. 5 मिनिटात फोटो इथं आणून द्या. हा चार वाट पाहिले, लवकर फोटो इथं 5 मिनिटात आणून द्या. हा हो हो ठेवतो. हा हे घ्या साहेब. काय झालं साहेब? अहो, काय होणार आहे बाई, ते घाबरले हो. 5 मिनिटात फोटो इथं आणून देतो म्हणजे. साहेब मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही बरं का. अहो बाई ते उपकार ना कधी विसरायचे नसतात बघा. काय माहिती काय आमच्या इकडे ना उपकार विसरणाऱ्याला बैमान म्हणतात बरं. बैमान. आणि आम्ही समोरच्याला विसरू पण देत नाही हो. उपकार बेटा, आपल्या देवी मातेचा फोटो आणून देणार आहे. तू बिलकुल काळजी करू नकोस. खरंच मला माझ्या देवी मातेचा फोटो मिळणार आहे. आता ऐकलं नाही का? पुढच्या 5 मिनिटात फोटो आणि कागद आणून देणार आहेत ते. ज्ञानेश्वर ते कागद भेटल्यानंतर अगोदर विद्याला शाळेत प्रवेश घे. आणि तू एक काम कर ना, तू काही दिवस सलीम भाऊकडे जा राहण्यासाठी. म्हणजे कसं विद्यालाही जरा बरं वाटेल. तोपर्यंत मी हॉटेलसाठी नवीन जागा बघते. वा 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 वा. भाऊ साक्षात देवाच दर्शन झालं बघा. आणि तेही इथे हो. म्हणजे भाऊ म्हणजे मी इथेच आहे ना, ते विमानतळ सुरक्षा टीम लीडर म्हणून. अरे वा, मग सांगितलं नाही. भाऊ मी आतो तुमच्या ऑफिसला पेढे घेऊन, पण तुम्ही ते मुंबईला गेला होतात म्हण की. घेत्या. बरं भाऊ तुम्ही इथे कसं? आपलं रोजच समाजसेवा. वा 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 समाज सेवा. भाऊ आम्हाला बी द्या की चान्स. ओ समाज सेवेचा. देव देव. ही मंगलाबाई आणि हा तिचा गावाला ज्ञानेश्वर. याची तर टपरी होती चहाची. ते महानगरपालिकेवाल्याने पाडली आणि त्या बिचाऱ्याचं ना सगळं सामान घेऊन गेले बघ. अरे रे रे रे, मी ओळखतो की ज्ञानेश्वरला. अहो भाऊ लई म्हणजे लई तो माणूस आहे बघा. अहो भाऊ गरीबाला करून सुद्धा खाऊ देत नाहीत बघा. उठ्या भेटतील हे पाप, पण काय नाही की बघा भाऊ. हा इथंच या जन्मात बापाचं तर फळ आहे की. हा येडाव तर लागणार आहे. पंकज, हा भाऊ तू इथेच हाच वाटते. इथंच आहो की मी. ठेव की याच्यावर लक्ष. लक्ष लक्ष दिलं म्हणतो झाले की. हा नाहीतर एवढं लागले. काय म्हणलास? अहो भाऊ आता लक्ष दिलं म्हणतर तुम्ही एवढा दुरून दिसलात की नाही? नाही दिसलात की नाही? हा, मग करा डबल टपरी उभी. मी बघतो कोण काय करतो त्या. नाही आता इथं पुन्हा नको. विद्याचे ते कागद मिळाले की आम्ही इथून निघून जाणार. तू जाणार आहेस ज्ञानेश्वर या सलीमबाईकडे? अरे तू माळकरी माणूस आहेस, विसरला? आणि हे पंकज सलीम भाऊ, गरिबी आणि मजबुरी ती जाती धर्माच्या पलीकडे असते. इथं आम्ही स्वच्छ. त्याचं तळघाण आहे, त्यात पाणी तरी कसं स्वच्छ राहील? बरं भाऊ ते अजून कसे आले नाही फोटो घेऊन? एकदा फोन लावा तिथे. हा रातच लावलं होतो की. एकदा लावा. काका ते कधी येतील? लावा ना अजून एकदा फोन. बघा लेकरू म्हणाले की लावा एकदा. लावा. लय वेळ झाला. ते आले बघा. ए टाका की पाय पटपट. पाहायला काय दफा मारलाय काय? सगळेजण इथं जीव खायले. बघू. अरे वा वा वा, किती प्रसन्न फोटो आहे हा. म्हणूनच लेकरू देवी मातेचा फोटो मागू लागलं. साहेब 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 ते कागदपत्र. आणि यांचे काय कागदपत्र आहेत ते देऊन टाका यांना. ते कागद लय शोधले हो. पण ते गर्द्यामध्ये कुठे पडले? अजून पुन्हा गेले की शोधतो बघा. अहो साहेब, ते कागदच
महत्वाचे होते. होय साहेब. रे किती मुश्किल आणला हा फोटो. हा दुष्यंत भाऊ म्हणाले लवकर घेऊन या. नगरपालिकेचे साहेब म्हणाले उगा विषय वाढवण्यापेक्षा पटकन देऊन द्या. कसं आहे देवा धर्माचं काम म्हणले की आमचे साहेब आज जुल घाबरतात. बाळासाहेबांच्या ऑफिस मध्ये आला होता तिथून काढून आणलाय फोटो. हे तुम्ही एक नंबर केलं बघा. आणि यापुढे असं काही करायचं नाही हा. आणि आमच्या धार्मिक भावनिशी तर बिलकुल खेळायचं नाही. समजलं का तुम्हाला? बरं भाऊ एक 100-200 असलं तर द्या. द्या, खुश होतील द्या. धर. येतो साहेब. या साहेब साहेब येतो साहेब. अहो साहेब ते फोटोचं कागदाचं काय झालं? अहो बाई तुम्ही त्या कागदाचं काय घेऊन बसलात? हे महत्वाचं की हो आपली श्रद्धा महत्वाची. अहो पण साहेब या फोटोमुळे तिला शाळेत थोडी प्रोश मिळणार आहे. अहो आता आपल्याला देवी मातेचा फोटो मिळाला ना, यांच्या आशीर्वादाने सगळं होतं. तुम्ही शाळेचं ऍडमिशन काय घेऊन बसलात? बेटा ये ये घे आपल्या देवी मातेचा फोटो. काका तुम्ही खूप चांगले आहात. बघा एका छोट्याशा मुलीला सुद्धा कळालं की आमचे भाऊ किती चांगले आहेत. काका आता ते कागद पण मिळून द्या ना. मला शिकून खूप मोठं व्हायचंय. बेटा तुझ्यावर देवी मातेचा आशीर्वाद असेल ना, तू लय मोठी होशील बघ. अहो साहेब तिच्यावर देवी मातेचा आशीर्वाद आहे पण त्याच्यासोबत शिक्षणाची जोड नको का? अहो मग होईल ना ऍडमिशन. तुम्ही काळजी कशाला करताय? पण मास्तर म्हणले की कागद महत्वाचे. हा त्या मास्तराला काय कळते? तर मास्तर वेडा आहे आणि कागद का देवापेक्षा महत्वाचे झाले काय आहे का महत्वाचे? साहेब? मग आधी आमच्यासाठी आमचा धर्म आणि त्यासाठी करायचं फक्त आणि फक्त कर्म. मग बाकी सगळं असं या बरं सगळे जण करांगे. त्या फोटो संग एक फोटो काढू म्हणजे उद्या पेपर मध्ये देता येते ना. या सगळेजण या असं. बरं भाऊ तुमचा मोबाईल द्या फोटो काढतो. कर चांगलं धरायचं. असं जर मी काय म्हणतो सगळे असं वरी होते काय म्हणलो. मंगला भाई तुम्ही या की असं वरी या 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 हा आता कसं या या हा आता कसं हा इकडे बघ. ज्ञानेश्वर इकडे बघा. भाऊ इकडे बघा. भाऊ एक नंबर फोटो आलो बघा. बघायचं कामच राहिलं नाही आता. ठीक आहे आता येतो मी. भाऊ मी पण येतो आता. आमचा ब्रेक संपला. हो हो या कधी ऑफिसला दर्शन द्या तुमचे. हो येतो भाऊ हा. चला, येतो भाऊ. या येतो. चल निघायचं. बरं भाऊ ते मी काय म्हणतो तिला ते कागद महत्वाची होती. आणि तू वेडा आहेस काय? हे बघ कागद जर मिळून दिले असते तर हेच लोक खुश झाले असते ना. मला सांग त्याची बातमी झाली असती नाही आपण याला देवीचा फोटो मिळवून दिलाय. देव हा सर्वव्यापी विषय. त्याची खूप मोठी बातमी होणार. लोकांना वाटणार मी धर्माचं काम केलंय. अरे हो भाऊ अहो धोका आहे तुम्हाला. हा विचारा तुम्ही. मंगलाबाई हा हा अहो मंगलाबाई तुम्ही थांबता की येता तिथपर्यंत सोडाय तरी चला. हो दुष्यंत भाऊ चला येते. चला चला चल चल येते बरं. ज्ञानेश्वर. तू और विद्या जा घरी. चल विद्या. बाबा बाबा कधीच शाळेत जाऊ शकणार नाही का? बोला ना बाबा. तर गरीबाशी कोणाला काही घेणं देणं नाही बाळा. ही व्यवस्था तशी निर्माण कर. बाबा मला शाळेत जायचंय. मी शाळेत गेल्याशिवाय हे सगळं बदलणार कसं? हे सगळं बदलू नये म्हणूनच अशी व्यवस्था निर्माण केली बाळा. अरे रहीम तुम्ही सगळे अजून इथेच आहात का? अहो सलीम भाई काय झालं? मी लवकर यायला सांगितलं होतं ना. शाळा बंद व्हायची वेळ झाली आता. आणि मी एक जागा शिल्लक ठेवली आहे विद्यासाठी. आणि त्या जागेसाठी सुद्धा लोक वेटिंग वर आहेत. ज्ञानेश्वरचा मोबाईल आता मी घेऊन गेलो. त्यामुळे
त्याचं आधार कार्ड काढता आणि बाकीचे कागदपत्रे नगरपालिकेमध्ये. आता प्रवेश द्यायचा म्हणल्यावर काहीतरी कागद पाहिजे ना. मास्तर, आमच्याकडे फक्त आता हे फोटो आहे हो. हे फोटो घ्या आणि हिला शाळेत प्रवेश द्या मास्तर. अहो असं देता येत नाही ज्ञानेश्वर. अहो पण कुशल भाऊ म्हणत होते की हा फोटो लय महत्वाचा आहे म्हणून. आहेच महत्वाचं, पण या फोटोने प्रवेश नाही मिळणार. नियम आहे तसा. नियम, हे सगळे नियम फक्त गरिबांसाठीच आहेत का? बाकी आणखीन गरीब व्हावेत म्हणून, गरिबीतून बाहेर यावेत म्हणून काही नियम आहेत का? सर, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली ना? हो बाळा, बरोबर दिलीस. मग शाळेत जाण्यासाठी हुशार असणं गरजेचं आहे की कागद असणं? बाळा, सध्या तरी कागद असणंच महत्वाचं आहे. कारण माणूस समोर असताना देखील तो असल्याचा कागद लागतो. तो जन्मल्याचा कागद, तो मेल्याचा कागद, तो शिकल्याचा कागद, त्याला मुलं बायको असल्याचा कागद, तो पुरुष असल्याचा कागद. सर्व माणूस हा कागदातच जिवंत राहिला, पण प्रत्यक्षात तो केव्हाच मेला. सर, मी जे शाळेत शिकतो ते मी विद्याला शिकवतो, आणि तुम्ही जे शाळेत शिकवता ते तुम्ही विद्याला कधी मधी शिकवलं तर चालेल का? यामुळे ही खूप हुशार बनेल. कदाचित शाळेतल्या प्रत्येक मुलापेक्षाही जास्त. अरे वा, हे तर लय चांगलं होईल की. चांगलं होईल सलीम भाई, पण याचा काही उपयोग नाही. कारण शासन दरबारी ही एक अशिक्षित असेल. विद्या बाहेर किती हुशार असू दे, पण हिचे कागदावर किती मार्क आहेत त्यावर हिची गुणवत्ता ठरल्या जाईल. म्हणून कागद महत्वाचे आहे, माणूस नाही. म्हणजे माणसांपेक्षा कागदाची किंमत जास्त आहे म्हणा की. तिथं जिवंत हाडा मासाच्या माणसांपेक्षा, त्यांच्या वेदनेपेक्षा, त्यांच्या पंखांना बळ देऊन उडवण्यात मदत करण्यापेक्षा कागदाचे इमान करून आकाशात उडवण्यात धन्यता मानणाऱ्याकडून आता मध्ये काही आशा राहिली नाही मास्तर, काही आशा राहिली नाही. सर, हा फोटो कुणाचा आहे? सरस्वती मातेचा. ही विद्येची देवता आहे ना? हो बाळा, ही माझ्याकडे, माझी आई आणि ही विद्येची आई असताना मला शाळेत प्रवेश मिळत नाहीये. मला माफ कर विद्या, मी एक पाप करून मी काहीच करू शकलो नाही. तू या जन्मी माझी मुलगी म्हणून जन्माला आलीस, पण पुढच्या जन्मी नको ही अशा नाकरत्या बापाकडे. नाही बाबा, तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही माझ्यासाठी, माझ्या सुखांसाठी भांडत आहात, आणि मला काही मिळाले नाही तरी चालेल, पण मला तुम्ही पाहिजे. एक जन्म नाही तर प्रत्येक जन्म मला तुम्हीच बाबा म्हणून पाहिजे. चलो, अब हम सब घूम तो जाते हैं. ले सामान. रहीमबाई, तुम्ही तुमच्यासोबत विद्याला घरी घेऊन जा, मी आलोच. बाबा, मी पण थांबते इथे तुमच्यासोबत. नको ग बाळा, मी आलोच, जाय तू. पण लवकर या बाबा. लवकर ये. विद्या, काय बाबा?
समजावं. आणि सईद बाईला परेशान करू नका. आणि रहीम काका जो शिकवतो ते व्यवस्थित शिक. मास्तर, हे सगळं माझ्यासोबतच का घडतंय? हे कधी आणि कसं बदलेल मास्तर? आता माझ्यात ताकद उरली नाही. मी या लढाईत हरलो मास्तर, हरलो. मला तुझ्या दुःखांची कल्पना आहे ज्ञानेश्वर, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाच्या जीवनात संघर्ष हा असतो आणि तो संघर्ष शिक्षणाशिवाय यशस्वी नाही ठरत. महात्मा फुले म्हणाले होते, अज्ञान हा गुलामीचा मूळ रोग आहे. जिथे अज्ञान असतं तिथे माणूस इतरांच्या दयेवर जगतो. तुला काय वाटतं, तुझ्यावर ही जी परिस्थिती आली आहे तुझ्या नशिबामुळे आहे? नाही ज्ञानेश्वर, तुझ्यावर ही परिस्थिती तुझ्या अज्ञानामुळे आहे. तुला जर विद्याचे नशीब बदलायचे असेल ना, तर शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील अत्यंत अपमानित परिस्थितीतून शिक्षण घेतले आणि त्यावेळेसची परिस्थिती ती देखील शिक्षणाच्या विरोधात होती, पण त्यांनी शिक्षण पूर्ण केले. संघर्ष करून सर्वांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली. माहितीये का? कारण त्यांनी खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, हे त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मलाही तिला काही शिकवायचे आहे मास्तर. माझ्यासारखं तिचंही नशीब अंधारात जाऊ नये म्हणून मी काय करू? ना माझ्याकडे पैसा आहे, ना कोणाचा आधार. फक्त तिथे शिक्षणासाठी धडपडतो मास्तर. ज्ञानेश्वर, विचारांपेक्षा कृतीचं विश्व खूप मोठं आहे. तुला आता कृतीच करावी लागेल. संत ज्ञानेश्वर म्हणाले होते, ज्ञाने विना नाही त्राण, अंधारात हरपती प्राण. शिक्षण हे माणसाच्या जीवनाला प्रकाश देतं आणि त्याशिवाय माणसाचं जीवन हे अंधारातच जातं. मास्तर, आता माझ्याकडे कोणताच पर्याय उरला नाही. स्वतःच्या लेकीच्या भविष्यासाठी एका बापाकडे पर्याय राहणार नाही तर मग कुणाकडे राहणार ज्ञानेश्वर? विचार कर आणि घे निर्णय. पण ते मार्ग चुकीचा असेल तर? त्याचा शेवट गोड आणि सकारात्मक असेल ना, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. शक्य होईल तिथे नक्कीच मदत करेल मी तुला. स्वप्नांच्या वाटा अंधारल्या आता, मावळल्या आशा साऱ्या. डोळ्यात पाणी, मनात वेदना, स्वप्नांना कुठे बळ मिळेना. आशेच्या किरणांनी फुलं उमलणारे, कोमेजून गेले फुल सुगंध देणारे. अरे रहीम, ए रहीम, अरे चल बेटा जल्दी. अरे स्कूल को देर हो गई ना तो मास्टर बहुत चिल्लाते. अरे रहीम, तू आ रहा है कि मैं जाऊं आगे?
गया रुको रुको ये गुंडी तू चल 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 अरे अबू सायकल से बैठ. अबू हाँ? आप भूल गए क्या? अरे हाँ, ये तो साइकिल नहीं, ये तो एरोप्लेन है. हाँ और इस एरोप्लेन को चलाने वाली पायलट विद्या जी पधार रहे हैं मला या ड्रेसमध्ये पाहून बाबा किती खुश झाले असते ना. येतील ग, तुझे बाबा लवकरच येतील. पण बाबा मला सोडून थोडे राहू शकत नाहीत. काल रात्रीपासून मला ते भेटलं सुद्धा नाही. चाचा ते कुठे आहेत? ठीक तर आहेत ना? मी तर तुला शाळेत प्रवेश कसा मिळाला माहितीये? काल तुझ्या बाबांनी त्या गोदामातून कागद चोरून आणले आणि तुझा शाळेत प्रवेश झाला. पण ज्ञानेश्वरला पोलिसांनी पकडून घेऊन गेले. त्याचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. तो लढत आहे तुझ्यासाठी, तुझ्या शिक्षणासाठी, तुझ्या स्वप्न पंखांना बळ देण्यासाठी. आता ह्या पुढचा संघर्ष तुझ्या हातात आहे. तू शिकशील, मोठी होशील आणि तू तुझ्या बाबांच्याच नाही तर तू तुझ्यासारख्या हजारो मुलांचा संघर्ष मिटवशील. चल शाळेत जायचं ना आणि आजचा दिवस तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येणार आहे अबू हाँ? डिरोरी चलो हाँ, चलो चलो चलो. विद्या तू बस तुझ्या जागेवर